आता गुड आफ्टरनून स्टुडंट. लास्ट लेक्चर वी आर लर्न लेक्चर नंबर 3. जो आपला लेसन चालू आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी बघितलंय. आता आपल्याला बघायचं आहे एडेबल वॅक्सिन. वर्क ऑन द प्रोडक्शन ऑफ एडेबल वॅक्सिन इज इन द प्रोग्रेस प्रेझेंटली. द प्रोडक्ट आर बिंग प्रोड्यूस्ड विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण असे प्रोडक्ट तयार करायला आहे की जे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला काय बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट आपल्याला काय देईल, इम्युनिटी सिस्टीम देईल आणि ते स्ट्रॉंग करेल. तर असे प्रोडक्ट आपण डेव्हलप करायला लागलोय विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याला एडेबल वॅक्सिन असं म्हणलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, एक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाची जे सरफेस आहे ते त्याला आपण काय म्हणतो अँटीजेन्स, आणि अँटीजेन्स प्रोड्यूस करणारा जो जीन्स आहे तो त्याच्या आतमध्ये आहे. तो त्या जीन्सला आपल्याला काय करायचं आहे, आयसोलेट करायचं आहे. आणि ज्यावेळेस आयसोलेट करेल तर इथं प्लांट व्हायरस आहे, तर प्लांट व्हायरसच्या म्हणजे ह्याच्यामध्ये पण एक प्लांट जो बॅड व्हायरस आहे तर त्याला कट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हा जो आयसोलेट केलेला जीन्स आहे तर त्या प्लांटच्या डीएनए मध्ये आपल्याला त्याला ऍड करायचं व्हायरसमध्ये. आणि व्हायरसच्या ऍड केल्याच्या नंतर त्याला प्रोसेसला म्हणत आहे ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस असं म्हणत आहे, मॉडिफाईड. म्हणजे आपण त्याला मॉडिफाय केलं. आणि पण आपण काय केलं, एक पेट्री डिश आहे, त्या पेट्री डिश मध्ये आपण काय पोटॅटोचे लिव्स घेतले आणि त्याला हे व्हायरस काय करणार आहे, इन्फेक्टेड करणार आहे. इन्फेक्शन म्हणजे एक पोस्टमॅन सारखं काम करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. आणि ज्यावेळेस ह्या पोटॅटोमध्ये हे जर ज्यावेळेस इन्फेक्टेड होईल तर काय होईल, इंटायर प्लांट काय होईल, डेव्हलप होईल आणि लिव्स पीसेस ऑफ कंटेनिंग द जीन्स ह्युमन पॅथोजन. आणि त्याच्या लिपमध्ये हा जो जीन्स आपण आयसोलेट केलता तर तो जीन्स त्या ह्युमन पॅथोजन्स त्याच्यामध्ये त्या लिपमध्ये असणार आहे. आणि जर तो आपण कंझम्पशन ऑफ रो पोटॅटो विथ हेल्प ऑफ टू डेव्हलप द इम्युनिटी अगेन्स्ट द पॅथोजन. आणि जर आपण ते कच्चे खाल्ले तर ते आपल्याला इम्युनिटी डेव्हलप करायला आपल्या बॉडीमध्ये कोणाच्या अगेन्स्ट काय पॅथोजन्स, हार्मफुल पॅथोजन्स आहेत तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये काय करायला लागलाय, इम्युनिटी सिस्टम आपली डेव्हलप करायला लागलाय. आणि त्याच्यामध्ये दोन आहेत, द पोटॅटो विल बी ऍक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया विब्रिओ कोलेरा आणि इशर्शिया कोलाय. हे दोन बॅक्टेरियाला त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी सिस्टम देते. आणि कंझम्पशन ऑफ दिस रो पोटॅटो जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट द कोलेरा अँड द डिसीज लाईक ई कोलाय. म्हणजे ई कोलाय किंवा कोलेरा ह्यासारख्या डिसीज जर ह्याच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी देते. आणि हे जर कधी देईल, ज्यावेळेस आपण रोग खाल्ल्याच्या नंतर, म्हणजे रोग कच्चे जर आपण खाल्ले तर त्याच्या अगेन्स्ट ह्या दोन डिशेसला आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी सिस्टम डेव्हलप करते आपल्या बॉडीमध्ये. आणि इशर्शिया कोलाय हे जे आहे डायरिया लूज मोशन आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्याला जर ह्याचं इन्फेक्शन झालं तर डायरिया लूज मोशन होतंय. तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी देण्यासाठी काम जे आहे, तो कच्चं रो पोटॅटो खाल्लं तर आपल्या बॉडीमध्ये एक जसं आपण वॅक्सिन घेतल्याच्यानंतर कशा बॉडीमध्ये हे तयार होतंय, म्हणजे डिसीजच्या अगेन्स्ट जे वॅक्सिन काम करतंय, तसं इथं पण काय आहे, कच्चं पोटॅटो खाल्लं आपण तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे आहेत, कंझम्पशन ऑफ द रो पोटॅटो वी हेल्प डेव्हलप द इम्युनिटी अगेन्स्ट द दॅट पॅथोजन. त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट आपल्याला काय करतंय, इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करतंय. समजतंय. आणि दोन आणि कोणते डिसीज आहेत, कोलेरा आणि डिसीज कॉल्ड द ई कोलाय. तर त्यासाठी आपल्याला रो पोटॅटो आपल्याला खायचं आहे. आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करतंय, इम्युनिटी सिस्टम येते. हे समजलं पाहिजे एडिबल वॅक्सिन. आता नंतर आहे ट्रीटमेंट. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन अँड ब्लड क्लोटिंग फॅक्टर. आता आपल्या बॉडीमध्ये असे काय हार्मोन्स आहेत की जे हार्मोन्स आपण बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण त्याला काय करतो, प्रोड्यूस करू शकतो. आणि पेज नंबर 95 वर एक चार्ट दिला इथं. तर सी द प्रोटीन प्रोड्यूस बाय द बायोटेक्नॉलॉजी अँड देम ऑफ द डिसीज दे आर इज अगेन्स्ट. म्हणजे असे काय प्रोटीन बेस्ड हार्मोन्स सुद्धा त्यांना म्हणत आहे. म्हणजे असे हार्मोन्स आहेत की जे आपल्याला आपल्या बॉडीला प्रोटीन देण्याचं काम करतात, तर त्यामध्ये त्याला प्रोटीन बेस्ड हार्मोन्स म्हणत आहे. आणि हे जे हार्मोन्स आहेत तर आपण ते बायोटेक्नॉलॉजी थ्रू काय करतोय, डेव्हलप करतोय, त्याला बनवतोय. आता त्याच्यामध्ये आहे इन्सुलिन. आता इन्सुलिन म्हणजे काय, एक हार्मोन्स आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा जर ब्लड मधली कमी झाली तर आपल्या सेलमध्ये बीटा सेल असतात, तर ते बीटा सेल आपल्याला इन्सुलिन नावाचं हार्मोन काय करतात, ते बनवतात. आणि ते जर इन्सुलिन नावाचं, आणि हे कशासाठी, डायबिटीससाठी. म्हणजे जर आपल्या इन्सुलिन नावाचं हार्मोन जे आहे किंवा जे प्रोटीन आहे तर ते आपण डायबिटीससाठी बनवतोय. समजतंय. त्याच्यानंतर आहे सोमॅटोस्टॅटिन. तर डॉर्फिझम म्हणजे काय, जर तुमची हाईट जर वाढत नसेल तर त्या व्यक्तीसाठी सोमॅटोस्टॅटिन हे नावाचं जे ग्रोथ हार्मोन्स, ह्याला ग्रोथ हार्मोन्स म्हणत आहे. आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलंय, तर ह्याला ग्रोथ हार्मोन्स म्हणत आहे. आणि हे जर हे प्रोटीन दिलं तर त्या व्यक्तीची हाईट काय होऊ शकते, वाढू शकते. पुन्हा आहे इरिथ्रोपोएटिन असं का म्हणतात ह्याला, पोएटिन. तर हे काय, ॲनिमिया. म्हणजे जर शरीरामध्ये आरबीसीची संख्या जर कमी झाली, म्हणजे प्रोडक्शन ऑफ आरबीसी लेस क्वांटिटी, सो दिस टाइप ऑफ प्रोटीन
गिव्हन टू द इंजेक्ट टू द ह्युमन, त्या प्रोटीन त्या ह्युमनचा इंजेक्ट केलं जाते त्याच्यासाठी आहे. तर ते आहे इरिथ्रोपोएटिन हे नावाचं जे प्रोटीन जे आहे तर त्या व्यक्तीसाठी दिलं जातंय ज्याच्यामध्ये खूनची मात्रा कमी. पुन्हा फॅक्टर 8 त्याला ब्लड क्लोटिंग फॅक्टर असं म्हणत आहे. आणि त्याच्यामध्ये हिमोफिलिया. तर हिमोफिलिया म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीला जर जखम झाली किंवा इंजुरी झाली तर आपल्या बॉडीमध्ये लागल्याच्या नंतर काही वेळानंतर रक्त थांबतंय. पण अशा व्यक्तीमध्ये काय होतं की जर आता हिमोफिलिया जर त्याला झाला तर त्याचा ब्लड थांबत नाही, क्लोटिंग होत नाही. तर त्यासाठी त्याला ब्लड क्लोटिंग फॅक्टर किंवा फॅक्टर 8 असं एक नावाचं प्रोटीन जे आहे त्या व्यक्तीसाठी इंजेक्ट करतं त्याच्या बॉडीमध्ये, समजतंय. त्याच्यानंतर आहे इंटरल्युकिन. आता इंटरल्युकिन जे आहे एक कॅन्सर म्हणजे WBC जर संख्या जर आपल्या शरीरात आता काय होतंय की जर कॅन्सर म्हणजे हार्मफुल सेल जे आहेत शरीरामध्ये ग्रो झालेले असतात आणि त्यासाठी इंटरल्युकिन हे नावाचं प्रोटीन जे आहे ते जर त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर WBC सेल जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर जे कॅन्सरच्या सेल जे असतात ते वाढलेले असतात त्याच्यावर ते अटॅक करतात आणि त्यामुळे आपला कॅन्सर सुद्धा काय होऊ शकतो, बरा होऊ शकतो, समजतंय. तर हे झालं ट्रीटमेंट म्हणजे बायोटेक्नॉलॉजी थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो, काय हार्मोन्स प्रोडक्शन किंवा प्रोटीन प्रोडक्शन आपण तयार करू शकतो ज्याच्यामध्ये इन्सुलिन आहे, सोमॅटोट्रॉपिन आणि ब्लड क्लोटिंग फॅक्टर असे 3 हे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ते प्रोडक्शन करू शकतो विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी थ्रू. पुढे आहे इंटरफेरॉन. दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्यूल युज्ड ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. म्हणजे असे काय एक स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यामध्ये व्हायरल डिसीज म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर काय व्हायरल डिसीज जर झाले तर त्या व्हायरल डिसीजला हे करण्यासाठी इंटरफेरॉन हे नावाचं हे जे आहे म्हणजे आपली बॉडी मध्ये सुद्धा हे प्रोड्यूस करते आपली बॉडी सुद्धा. दे आर प्रोड्यूस्ड इन द ब्लड म्हणजे आपल्या ब्लड मध्ये ऑलरेडी हे प्रोड्यूस होत असते. आता ह्याचं काय काम काय आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या वेळेस एखादा व्हायरल इन्फेक्शन झालं तर हे काय करतंय की त्या म्हणजे आपली बॉडी सुद्धा ब्लड काय करते त्या इंटरफेरॉनला प्रोड्यूस करते. म्हणजे ह्याचं काय काम आहे, सिग्नल भेजणं की एखाद्या व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आला तर बाकीच्या सेलला ते सिग्नल पाठवते की हे व्हायरस आलेला आहे म्हणून, समजतंय. आणि ते आपल्या बॉडीमध्ये ब्लड सुद्धा ते काय करतात, प्रोड्यूस करत असतात. पण ज्या व्यक्तीमध्ये हे प्रोड्यूस होत नाही तर त्याच्यासाठी इंटरफेरॉन हे नावाचं जे हे जे आहे प्रोडक्शन आहे तर ते इंजेक्शन त्याला दिले जाते. इंटरफेरॉनचं इंजेक्शन त्याला त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जाते आणि ते इंजेक्ट केल्यामुळं परत पुन्हा कुठल्या हार्मफुल बॅक्टेरिया जो आहे तो आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये येऊ नये किंवा आला तर बाकीच्या सेलला तो सिग्नल पाठवतोय आणि त्याच्यावर ते सेल काय होतात, सावध होतात आणि त्याच्यावर ते फाईट करतात. तर त्यासाठी इंटरफेरॉन हे नावाचं जे इम्पॉर्टंट स्मॉल साइज प्रोटीन आहे, मॉलिक्युल्स आहे जे व्हायरल डिसीज आपल्या बॉडीमध्ये तयार होतात तर त्याच्यासाठी ते काम करत आहे, समजतंय. तर त्या व्यक्तीसाठी ज्याच्यामध्ये ते ब्लडमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असते पण ज्या व्यक्तीमध्ये ते प्रेझेंट म्हणजे तयार होत नाही जास्त प्रमाणात तर त्यासाठी इंटरफेरॉन नावाचं एक इंजेक्शन दिलं जातं, इंजेक्ट केलं जातं त्या पर्सनला ते इंजेक्शन आणि त्याच्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये ते बनायला चालू होतंय आणि व्हायरल डिसीजला ते प्रोटेक्ट करत आहे. जीन्स थेरपी. Gene therapy is treated genetic disorder in the somatic cell has become possible due to the biotechnology. आता सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्या, जे आपल्या एक जाणी स्पर्म सेल सोडून बाकीच्या लिव्हरची सेल असेल, किडनी असेल, पुन्हा बॉडीची कुठलीही सेल असेल तर ही जी आहे तर त्याला म्हणलं जातं सोमॅटिक सेल. आता सोमॅटिक सेल म्हणजे काय, आता सोमॅटिक सेल म्हणजे DNA असेल, त्या DNA मध्ये जीन्स असेल आणि त्यांच्या जीन्समध्ये जर काय चेंजेस झाल्या तर त्याला म्हणायचं जीन्स डिसऑर्डर. जीन्स थेरपी ट्रीटेड जेनेटिक डिसऑर्डर सोमॅटिक सेल म्हणजे सोमॅटिक सेलच्या डीएनए मध्ये जीन्स आहे, जीन्सच्या त्या जीन्समध्ये जर काही चेंजेस आल्या तर त्यावेळेस अशा प्रकारची जेनेटिक डिसऑर्डर होती आणि त्यावेळेस त्याला जीन्स थेरपी असं म्हणत आहे. अँड कोणते डिसऑर्डर दिलंय, फिनॉल केटोन्युरिया पिको आर ड्यू टू द जेनेटिक चेंजेस इन द हेपॅटोसाइट्स लिव्हर सेल. म्हणजे लिव्हरची सेल आहे आपली, आता बघा इथे लिव्हरची सेल आहे त्याला हेपॅटोसाइट्स असं म्हणत आहे. त्याच्यात जर डीएनएच्या जीन्समध्ये आता ह्याच्या जीन्समध्ये चेंजेस झाल्यात आणि त्यामुळे अशा प्रकारची डिसऑर्डर जेनेटिक डिसऑर्डर तयार झाली. तर आपण काय केलं, आता आपल्याला त्या ठिकाणी जीन्स थेरपी करायची. आता कशी करणार, आपण एक फंक्शन जीन्स म्हणजे ज्याची बॉडी ह्युमन वर्क करते त्याच्या बॉडीमधून आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन जीन त्याच्या लिव्हरच्या ह्याच्यातला फंक्शन जीन्स आपल्याला आयसोलेट करायचा आहे, ते घ्यायचं आहे आणि गेल्याच्या नंतर एका व्हायरसमध्ये त्या जीन्सला टाकायचे, समजतंय. आपण एक व्हायरस घेतला त्या जीन्सला टाकायचंय, मग ते जीन्स टाकल्याच्या नंतर आता व्हायरस तुम्हाला माहिती आहे पोस्टमॅन सर काम करते, मग मी सांगितलं सर प्रमाणे. आणि ह्या ठिकाणी हे जो व्हायरस आहे आता या व्हायरसमध्ये कोणता जीन्स आहे, आपण हा जीन्स फंक्शनिंग जीन्स आहे, तर त्या फंक्शनिंग जीन्स जो आहे तो हेपॅटोसाइटच्या न्यूक्लियसमध्ये तो ऍड केला जाईल आणि तो तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पूर्ण सेलला तो काय करेल, इम्पॅक्टेड करेल आणि इम्पॅक्टेड केल्याच्या नंतर ते काय होईल, पुन्हा हेपॅटोसाइट्स बरा होईल
आणि त्याला काय म्हणतात जीन्स थेरपी. म्हणजे आपण काय केलं, हा जीन्स इथनं घेतला, दुसऱ्या ह्युमन्स मधून हा फंक्शनिंग जीन्स काढला, त्याच्यानंतर व्हायरस मी टाकला. व्हायरस काय करणार आहे, ह्या पूर्ण हेपेटोसाइट्स ह्या सेलला पूर्ण इम्पॅक्टेड करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या व्हायरसमध्ये आपण ज्या आयसोलेट केलेला जीन्स आहे फंक्शनिंग जीन्स तो प्रेझेंट होता, आणि तो जीन्स काय करणार आहे, त्या पूर्ण त्या हेपेटोसाइट सेलला काय करणार आहे, इम्पॅक्टेड करणार आहे. आणि त्याच्यापासून आपण काय होईल, तो त्याला जीन्स थेरपी म्हणत आहे. आणि तो त्यापासून जो लिव्हर सेल आपण जेनेटिक डिसऑर्डर झाली तर ते काय होईल, ती बरी होईल. आणि ह्या प्रोसेसला म्हणत आहे जीन्स थेरपी. समजतंय. आता पुढे दिलेलं आहे, this method called somatic cell gene therapy. All this except sperm and ovum in the body are called somatic cell. म्हणजे आपल्या फक्त स्पर्मच्या आणि ओव्हम ह्या दोघांना सोडलं तर बाकीच्या मध्ये जेवढ्या किडनी असेल, हार्ट असेल, बॉडी असेल, लिव्हर असेल, कुठली जेवढे पार्ट असेल तर त्याला काय म्हणत आहे, सोमॅटिक सेल म्हणत आहे. आणि जर त्याच्यामध्ये सोमॅटिक सेल मध्ये डीएनए मध्ये जीन्स मध्ये त्याच्या सोमॅटिक सेल आहे, तर सोमॅटिक सेल मध्ये डीएनए आहे, त्या डीएनए मध्ये जीन्स आहे, आणि त्या जीन्स मध्ये जर जेनेटिक डिसऑर्डर प्रॉब्लेम आला तर त्यासाठी हे जीन्स थेरपी केली जाते. समजतंय. मग आपण कसं कळलं की जीन्स आयसोलेट केला, व्हायरस मी टाकला, व्हायरस त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हेपेटोसाइट ह्या लिव्हर सेल मध्ये त्याच्यामध्ये त्याला इम्पॅक्टेड केला, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर हा जो व्हायरस होता त्याच्यामध्ये प्रेझेंट होता, आणि ते जीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट होतं, आणि ते जीन्स फंक्शनिंग जीन्स जो आहे तो हेपेटोसाइटला इम्पॅक्टेड करेल, आणि त्याच्यापासून आपण हा जेनेटिक डिसऑर्डर आपण काय करू शकतो, बरी करू शकतो. त्याला जीन्स थेरपी असं म्हणत आहे. समजतंय. आता नेक्स्ट आहे क्लोनिंग. आता क्लोनिंग कशाला म्हणत आहे, प्रोडक्शन ऑफ रिप्लिका एनी सेल और ऑर्गन एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. म्हणजे बॉडीचा कुठली सेल रिप्लिका म्हणजे डुप्लिकेट, म्हणजे कुठली प्रोडक्शन, म्हणजे आपल्याला एखादी सेल बनवायची असेल, एखादा ऑर्गन बनायचं असेल किंवा एंटायर ऑर्गॅनिझम बनायचं असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणत आहे, क्लोनिंग. म्हणजे क्लोनिंग काय म्हणजे प्रोडक्शन ऑफ रिप्लिका, म्हणजे सेलचं डुप्लिकेशन किंवा ऑर्गनचं किंवा एंटायर ऑर्गनायझेशनचं, तर त्याच प्रोसेसला काय म्हणत आहे, क्लोनिंग म्हणत आहे. आता दोन प्रकारच्या क्लोनिंग आहेत. एक आहे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. अ क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लियस somatic cell with enucleated ovum of the any body. This there is no sperm or to produce the new organism. म्हणजे आता इथं आपण काय केलंय, आपल्याला माहिती आहे स्पर्म म्हणजे काय, हॅप्लॉइड, त्याच्यामध्ये 23 सेट ऑफ क्रोमोसोम असतात. ओव्हम म्हणजे काय, एक द सेल, तर हे फिमेल आहे, हे मेल आहे, आणि ह्याच्यामध्ये पण हॅप्लॉइड सेट ऑफ सेक्स क्रोमोसोम असतात, त्याच्यामध्ये 20, आणि हे दोघं 23 म्हणून काय होतंय, हॅप्लॉइड म्हणजे झायगोट फॉर्मेशन होतं त्याला एम्ब्रिओ, त्याच्यामध्ये 46 क्रोमोसोम असतात. समजतंय. मग आता आपण काय केलं, आता आपल्याकडे एक सोमॅटिक सेल आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, ह्याच्यामध्ये आता दुसरं आपल्याकडे काय ओव्हम्स आहे, त्याच्यामध्ये आता ओव्हम मध्ये न्यूक्लियस आहे, पण ज्यावेळेस आपण त्या न्यूक्लियसला रिमूव्ह करल तर त्याला काय म्हणत आहे, इनन्यूक्लिएटेड ओव्हम असं त्याला म्हणत आहे. म्हणजे आपण काय केलं, विदाउट स्पर्म सेल आपण नवीन ऑर्गॅनिझम तयार करायलोय. आपण काय करायला, सोमॅटिक सेल मधलं इथं न्यूक्लियस आहे, इथला जो ओव्हम मधला न्यूक्लियस आपण रिमूव्ह केला. समजतंय. आणि रिमूव्ह केल्याच्या नंतर आपण काय केलं, त्याला जर रिमूव्ह केला तर त्याला म्हणतात इनन्यूक्लिएटेड ओव्हम्स असं त्याला म्हणत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही त्या ओव्हम्स मध्ये. मग आपण काय केलं, सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस आपण बाहेर काढला, आयसोलेट केला, आणि ह्या ओव्हम्स जे ओव्हम आहे इथला ओव्हम, त्या ओव्हम मध्ये आपण त्या सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस काय केला, आपण ऍड केला. समजतंय. म्हणजे ओव्हम हेच आहे, पण आपण फक्त न्यूक्लियस काय केलंय, ह्याच्यामध्ये या ओव्हम्स मध्ये हे सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस ऍड केले, आणि ऍड केल्याच्या नंतर आता आपण काय केलं, आता हे जे एम्ब्रिओ तयार होईल, आणि एम्ब्रिओ सिमिलर कोणासारखं असणार आहे, सोमॅटिक सेल सारखा असणार, कारण न्यूक्लियस कोणाचा आहे, सोमॅटिक सेलचं आहे, तर त्यामुळे हा एम्ब्रिओ सिमिलर कोणाला असणार आहे, त्याचा डीएनए जीन्स कोणासारखे असेल, सोमॅटिक सेलचे असेल. तर ही पहिली क्लोनिंग, आणि इथून पुढे एम्ब्रिओ झाला, एम्ब्रिओ पुन्हा फोटस, पुन्हा त्याच्यानंतर बेबी तयार होईल. समजतंय. आणि आफ्टर 9 वर तो डिलिव्हर होईल. मग हे पहिली एक क्लोनिंग झाली. समजतंय. म्हणजे आपण काय केलं, एक सोमॅटिक सेलचं म्हणजे सोमॅटिक सेल हा इथं एक घेतली, इथं काय होतं, ओव्हम सेल होती. मग आपण काय केलं, ह्या ओव्हम सेल मधला न्यूक्लियस आपण काढून टाकला, रिमूव्ह केला, त्याला काय म्हणत आहे, इनन्यूक्लिएटेड ओव्हम्स म्हणत आहे. आणि ह्याच्यामधला आणि ह्या सोमॅटिक सेल मधला न्यूक्लियस आपण आयसोलेट केला, बाहेर काढला, आणि तो ओव्हम्सच्या ह्याच्यामध्ये ते ऍड केलाय. आता ही आधी विदाऊट ही होती ना आपली, आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियस नव्हता, नुसतं ओव्हम्स होतं, मग त्याच्यामध्ये तो न्यूक्लियस आपण सोमॅटिक सेलचा ऍड केला, आणि परत पुन्हा एम्ब्रिओ तयार झाला, आणि एम्ब्रिओ सिमिलर त्याचे जीन्स जे कोणासारखे असणार, सोमॅटिक सेल सारखे, ही पहिली क्लोनिंग झाली. समजतंय. आणि एक दुसरी क्लोनिंग म्हणजे आता इथं एक्झाम्पल दिलंय, फिन डॉर्सेट शिप, म्हणजे दोन ह्याच्यापासून, दोन फिमेल पासून डॉली तयार झाली, 2 फिमेल पासून. ते कशी तयार झाली, तर फिन डॉर्सेट शिप ही एक होती, आणि दुसरी कॉटिश ब्लॅक फेस इव
अशा 2 मेल फिमेल होत्या. आणि ह्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये सोमॅटिक सेल म्हणजे ह्याच्यातनं सोमॅटिक सेल कोणती काढली, मेमरी ग्लँड्स म्हणजे सेल म्हणजे आपण कुठली काढली ह्याच्यातनं एक सोमॅटिक सेल काढली, त्यालाच काय म्हणत आहे मेमरी ग्लँड्स मधली. म्हणजे मेमरी ग्लँड पासली आपण सोमॅटिक सेल त्याला ह्याच्यातनं घेतली आणि कॉटेज ब्लॅक पेस यूज ह्याच्यामधून काय केलं, ओम्स म्हणजे त्याच्या ओव्हरीमधून ओम्स कलेक्ट केलं. समजतंय. आता इथं काय केलं, सेम इथलं जे न्यूक्लियस होतं त्या ओम्स मधलं ते रिमूव्ह केलं आणि ह्या सोमॅटिक सेल मधलं न्यूक्लियस ह्याच्यामध्ये ऍड केलं. समजतंय. इथं काय झालं, ट्रान्सफर वेअर कॉटेज ब्लॅक पेस यूज ओहम. आता ह्याच्यामध्ये काय केलं, इथलं ओहम घेतलं, ह्यातलं सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस ह्याच्यामध्ये ऍड केलं आणि त्याच्यामध्ये एक जे एम्ब्रिओ तयार झाला. आणि एम्ब्रिओ हा कोणासारखा सिमिलर असणार आहे, म्हणजे एम्ब्रिओ तयार झाला फोटस आणि पुन्हा बॉडी तयार झाली आणि त्याच्यानंतर बेबी तयार झाला आफ्टर 9 मंथ्स. तर हा कोणासारखा असणार आहे, फिन डॉर्सेट शिप. कारण न्यूक्लियस आपण ह्याचं घेतलं होतं आणि फक्त ओम्स ह्याचं घेतलं होतं. ह्याच्या ओम्स मध्ये हे जे ह्याचं सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस ऍड केलं होतं आणि त्यामुळं जे डॉली तयार झाली तर 2 फिमेल थ्रोशी तयार झाली. पण ते लगेच काही वेळानंतर म्हणजे 400-500 वेळा क्लोनिंग केलं होतं. ह्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम्स आहे की क्लोनिंगला आपल्या गव्हर्नमेंट सरकारनं बॅन केलंय. कारण का तर हे 400-500 वेळा केल्याच्या नंतर हे सक्सेस झालं होतं. म्हणजे एवढं त्याला क्लोनिंग केलं होतं आणि परत पण आणि ते पण जास्त दिवस ती जगली नव्हती, थोड्या वेळातच ती जगली आणि त्याच्यानंतर डेथ झाली. म्हणजे विदाउट स्पर्म सेल आपण अशा प्रकारचे क्लोनिंग करून आपण सेम ऑर्गॅनिझम तयार करू शकतो, सिमिलर हुबेहूब. समजा दुसरं एक्झाम्पल. तेव्हा नेक्स्ट आहे थेरप्युटिक क्लोनिंग. थेरप्युटिक क्लोनिंग त्याला म्हणत आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे, आपण इथं पण स्टीम सेल घेतली. आता सोमॅटिक सेल आहे. आता सोमॅटिक सेलमध्ये त्याला डिप्लॉइड म्हणत आहे कारण 46 क्रोमोसोम असतात. इथं काय होतं की ओम्स, आपण ओम घेतलं, त्या ओम्स मधलं न्यूक्लियस रिमूव्ह केलं आणि सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस याच्यामध्ये ऍड केलं होतं आणि परत एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ सिमिलर कोणासारखा होता, सोमॅटिक सेल सारखा होता. समजतंय. जे जीन्स तयार झालं होतं ते सिमिलर सोमॅटिक सेल सारखं होतं. आता इथं काय केलं आपण, द स्टीम सेल कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फ्रॉम द लॅबोरेटरी बाय द युनियन सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ इन्युक्लिएटेड एक्झ सेल and various disease can be treated with the help of this stem cell. इथं पण आपण सेम केलं. काय, आपण एक सोमॅटिक सेल घेतली होती आणि ह्याच्यामधलं आणि दुसरी ओम सेल घेतली होती. ओम्स मध्ये न्यूक्लियस रिमूव्ह केलं, त्याच्यानंतर सोमॅटिक सेल मधलं न्यूक्लियस आणि ओम ह्याच्यामध्ये सोमॅटिक सेलला न्यूक्लियस ओम्स मध्ये आपण ऍड केलं आणि एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ सिमिलर टू द सोमॅटिक सेल. आणि इथं पण अशा प्रकारची एक स्टीम सेल कॅन बी डिराइव्ड. आणि आता हे जे एम्ब्रिओ तयार झाला असणार आहे तर हे एम्ब्रिओ मध्ये काय असणार आहेत, तर स्टीम सेल असणार आहेत. आणि ह्या स्टीम सेलचा वापर आपण कशाला केला जातोय, डिसीज युजर टू जीन्स म्हणजे आपण त्याला स्टीम सेल इज अ डिफरंट टाइप ऑफ डिसीज. ह्या ज्या एम्ब्रिओ मध्ये जे स्टीम सेल तयार झाली तर त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीज ट्रीट करण्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहे. समजतंय. इथं सेंटेन्स मध्ये लिहिलंय, द व्हेरियस डिसीज कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दिस स्टीम सेल. म्हणजे जे एम्ब्रिओ तयार झालाय तर कसा झालाय, आपण सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस आणि ओम सेलचं ओम घेतला, नुसतं न्यूक्लियस नाही ओम घेतला आणि ज्यावेळेस यांचं एका ह्याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे ह्या ओम्स मध्ये ह्या सोमॅटिक सेलचं न्यूक्लियस ऍड केलं तर एम्ब्रिओ तयार झाला. तर हे एम्ब्रिओ म्हणजे कोण आहे, एक स्टीम सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट. आणि ह्या स्टीम सेल काय करणार आहेत, ते ट्रीटेड द व्हेरियस डिसीज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजला आपण ट्रीट करू शकतो विथ हेल्प ऑफ दिस थेरोसेटिक क्लोनिंग. समजतंय. आणि परत आणखी एक प्रकारची क्लोनिंग आहे, द सिमिलर सेल जीन्स कॅन बी cloned millions of the copies same genes can be produced and this can be used genes therapy other purpose. आता आपण जीनची सुद्धा मिलियन्स ऑफ कॉपी तयार करू शकतो. आता इथं बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियामध्ये काय प्लाझ्मिड आहे. जे प्लाझ्मिड काय एक सर्क्युलर डीएनए आहे, त्यालाच इज कॉल्ड प्लाझ्मिड असं त्याला म्हणत आहे. आता ह्या प्लाझ्मिड हे सर्क्युलर असते, ह्याच्यामध्ये डिझायर्ड जीन्स आपण काय केला, आता ह्या सर्क्युलर मध्ये एक डिझायर्ड जीन्स काय केला मी ऍड केला आणि ऍड केल्याच्या नंतर हे बॅक्टेरिया काय करणार आहे, त्याच्या मिलियन्स ऑफ कॉपी तयार करणार आहे. आणि ते कशासाठी, तर जसं की आपण बघितलं बघा पीक्यू नावाचा जो डिसीज होता तर त्याला जीन्स थेरपी म्हणतो. तर ह्यासाठी हे टेक्निक सुद्धा वापरली जाते. म्हणजे आपण काय केलं, बॅक्टेरियामधून प्लाझ्मिड बाहेर काढलं आणि हे एक सर्कल मध्ये असते ती आणि त्याला इथं कट करून ह्याच्यामध्ये हा जीन्स ऍड केला. जीन्स ऍड केल्याच्या नंतर हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्या मिलियन्स ऑफ कॉपी तयार करेल आणि मिलियन्स ऑफ कॉपी म्हणजे ह्याच्या अशा भरपूर कॉपी तयार होतील ह्या जीन्सच्या. आणि ह्या जीन्सच्या कॉपी तयार झाला की आपण ट्रीटेड द नंबर ऑफ डिसीज म्हणजे आपण त्याला
ट्रीट करू शकतो व्हेरियस जीन्स थेरपी, म्हणजे आपण जीन्स थेरपी ह्याच्या थ्रू करू शकतो. समजतंय? तर ही दुसरी मेथड. आणि पुन्हा कंट्रोलिंग द इनहेरिटन्स हेरिटेज डिसीज कंटिन्युएशन जनरेशन इन्हान्स द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम द पॉसिबल क्लोनिंग टेक्निक. म्हणजे आपण क्लोनिंग टेक्निक थ्रू डिसीज पण आपण काय करू शकतो, काय बरे करू शकतो. आणि हाऊएव्हर देअर वर्ल्ड वाईड अपोजिशन ऑफ ह्युमन क्लोनिंग व्हेरियस इश्यू. म्हणजे ह्याला अपोजिशन केलंय क्लोनिंगला. तर का, तर डॉली बनवतानाच 400-500 वेळा त्याचं एक्सपेरिमेंट करावं लागलं. आणि त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट सरकारनं ह्या क्लोनिंगला काय केलंय, बॅन केलंय. समजतंय? तर हे झालं जीन्स इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आणि व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल कॅन बी प्रोड्यूस्ड थ्रू द लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. म्हणजे काय लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस करून काय इंडस्ट्री केमिकल बनवले जातात, त्यालाच व्हाईट बायोटेक्नॉलॉजी असं म्हणत आहे. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम द शुगर मोलासेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. म्हणजे आपण काय केलं की ह्या ठिकाणी शुगर मोलासेस दिस टाईप ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स इन द शुगर इंडस्ट्री. शुगर इंडस्ट्रीमध्ये हा शुगर मोलासेस नावाचा एक विष तयार होत आहे आणि त्याचा ट्रान्सजेनिक ईस्टचा वापर करून आपण त्याचा अल्कोहोल तयार करू शकतो. ट्रान्सजेनिक म्हणजे मॉडिफाईड ईस्ट करून त्याचा अल्कोहोल त्याचं प्रोडक्शन करत आहे. आणि ह्याच्यामध्ये अशा केमिकल इंडस्ट्रीमध्ये असे काही केमिकल बनवण्यासाठी खूप कमी प्रोसेसमध्ये म्हणजे लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेसमध्ये आपण त्याला बनवण्यासाठी ह्याचा उपयोग करतो. आणि त्याच्यामध्ये इथं अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलंय. पुढचं आहे इन्व्हायरमेंटल आणि बायोटेक्नॉलॉजी. इट हॅज बिकम पॉसिबल सॉल्व इन्व्हायरमेंटल रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर ते बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. कसं करू शकतो, मायक्रोबल टेक्निक्स आर ऑलरेडी यूज ऑफ द ट्रीटमेंट सेवेज आणि सॉलिड वेस्टेज. Sewage is rich organic matter. Is such a sewage release the natural water bodies like river organic matter get oxidized with the help of dissolved oxygen due to the level of dissolved oxygen in the water decrease. Adverse effect aquatic life. आता आपण बघितलं होतं की मायक्रोबल टेक्निक्सनं आपण सेवेज आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करू शकत होतो. पण ह्याच्यामध्ये काय ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतात. आता ज्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटरला आपण डिकम्पोज करतो, ऑक्सिडायझर म्हणजे डिकम्पोज करतो, तर त्यावेळेस जे मायक्रोऑर्गॅनिझम आहेत पाण्यामध्ये तर ते मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तर त्या ऑक्सिजनचा वापर करतात. आणि त्यामुळे म्हणजे त्यांना ऑर्गॅनिक तो मॅटर ब्रेक करण्यासाठी ते ऑक्सिजनचा वापर करतात. मग त्यावेळेमुळे काय होईल, ऑक्सिजन लेवल काय होईल, कमी होईल, म्हणजे डिक्रीज लेवल अफेक्ट. आणि जर तिथली ऑक्सिजन लेवल जर डिक्रीज झाली तर त्याचा अफेक्ट कोण होणार आहे, ॲक्वॅटिक लाईफवर होणार आहे. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावर होणार आहेत. कारण ऑर्गॅनिक मॅटर ब्रेक करताना मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, त्या पाण्यामधला ऑक्सिजन घेतात. आणि ते जर ऑक्सिजन त्यांनी घेतला तर काय होईल की जे ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत ते त्यांची डेथ होऊ शकते. तर दिस रेमेडी ऑन दिस सेवेज शुड बी रिलीज द रिव्हर ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ हेल्प ऑफ मायक्रोबल टेक्निक्स. तर मायक्रोबल टेक्निकचं ना त्यांचं ऑक्सिडेशन करूनच त्या सेवेजला आपण रिव्हरमध्ये रिलीज करायला पाहिजे. जर विदाऊट मायक्रोबल टेक्निक्सनं जर आपण त्या रिव्हरमध्ये त्याला रिलीज केलं तर त्याचे जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय करतील, त्याच्यातला ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करण्यासाठी ते ऑक्सिजन घेतील त्यातला. आणि ऑक्सिजन लेवल जर कमी झाले ते ॲक्वॅटिक ॲनिमल बनवू शकतील. तर त्यासाठी अगोदर रिव्हरमध्ये सोडताना त्याचं मायक्रोबल टेक्निकचा ऑक्सिडेशन करूनच त्या रिव्हरमध्ये त्या सिवेजला सोडलं जाईल. आणि त्यावेळेस अशा प्रकारचा आपण त्या ॲनिमल्सला वाचू शकतो. समजतंय? तर ही एक पहिली प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. दुसरा आहे मायक्रोबल युजफुल लार्ज स्केल फॉर द व्हाईट प्रोडक्शन कंपोज बाय द ट्रीटमेंट ऑन द सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. आता आपण बघितलं की आपण मायक्रोब्स थ्रू लार्ज स्केल कंपोस्ट सुद्धा आपण बनवू शकतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट थ्रू. पुन्हा आहे बायोरेमिडेशन, बायोपेस्टिसाइड, बायोफर्टिलायझर, बायोसेन्सर आर इट इज सम कन्सेप्ट बायो टेक्नॉलॉजिकल मेथड. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मेथड वापर करून आपण ह्या सगळ्या ज्या न्यू कन्सेप्ट आपण एन्व्हायरमेंटला म्हणजे त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये आता बायोरेमिडेशन म्हणजे काय की बायो म्हणजे लिव्हिंग. आता लिव्हिंग मध्ये कोण येतंय, प्लांट्स आणि बॅक्टेरिया. आता हे जे बॅक्टेरिया आहेत आणि हे प्लांट आहेत ते जे टॉक्सिक म्हणजे हार्मफुल सॉइल मध्ये काही टॉक्सिक मटेरियल आहेत तर त्या टॉक्सिक मटेरियलला काय ते करणार आहेत, ऍब्सॉर्ब करणार आहेत. समजताय? म्हणजे हार्मफुल पोल्युटंट अँड केमिकल ऍब्सॉर्ब विथ हेल्प ऑफ बॅक्टेरिया अँड प्लांट दिस कॉल्ड द बायोरेमिडेशन. त्याला बायोरेमिडेशन असं म्हणत होतं. म्हणजे सॉइलमध्ये जे काही जे टॉक्सिक केमिकल आहेत तर ते बॅक्टेरिया आणि प्लांट थ्रू ऍब्सॉर्ब केले जातात आणि त्याच प्रोसेसला काय म्हणत आहे, बायोरेमिडेशन. अँड विथ हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट आणि मायक्रोऑर्गॅनिझम थ्रू आपण त्याला ऍब्सॉर्ब करतो, त्यामुळे त्याला बायोरेमिडेशन असं म्हणत आहे. प्लांट यूज टू दिस पर्पज इज कॉल्ड द फोटो रेमिडेशन. आणि प्लांटचा वापर त्याला करतो मग त्याला काय म्हणत आहे, फोटो रेमिडेशन. म्हणजे प्लांट आणि बॅक्टेरिया थ्रू आपण जे टॉक्सिक केमिकल आहे त्याला ऍब्सॉर्ब करतो आणि ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्लांटचा वापरतो आणि त्यामुळे त्याला फोटो रेमिडेशन असं म्हणत आहे. परत आहे सम एक्झाम्पल बायो रेमिडेशन आर फॉलोज. Pseudomonas bacteria useful for cleaning the hydrocarbons and oil pollution.
सॉइल अँड वॉटर. आता सुडोमोनास बॅक्टेरिया जो आहे आपण त्याचा वापर म्हणजे क्लिनिंग द हायड्रो, त्याच्यामध्ये सुडोमोनास बॅक्टेरिया हा वापरला जातो त्यामध्ये, म्हणजे हायड्रोकार्बन्स आणि ऑइल पोल्युटंट सॉइल आणि वॉटर मधले हे करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. पुन्हा फर्न पेट्रिस विटाटा कॅन बी अब्सॉर्ब आर्सेनिक फ्रॉम द सॉइल. म्हणजे आर्सेनिक एक नावाचा पॉइझनस आहे मेटॉलाइड आहे, तर ते सॉइल मधून ऍब्सॉर्ब करते. म्हणजे फर्न, आता हे फर्न पेट्रिस म्हणजे कधी टेरिडोफायटा, जे लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट 9 स्टँडर्ड मध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे हे टेरिडोफायटा मध्ये एक फर्न आहे. तर ते फर्न जे आहे तर ते काय करते, आर्सेनिक नावाचं जे सॉइल मध्ये जे हार्मफुल पॉइझनस आहे तर त्याला ते अब्सॉर्ब करते. पुन्हा आहे जेनेटिक मॉडिफाय व्हरायटी ऑफ द इंडियन मस्टर्ड कॅन बी अब्सॉर्ब द सेलेनियम फ्रॉम द सॉइल. जे मस्टर्ड म्हणजे काय, जे आपण भाजी बनवताना तडका मारतो ना वरनं मोहरी, तर त्याचा म्हणजे जेनेटिक मॉडिफाय व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन बी अब्सॉर्ब द सेलेनियम, म्हणजे हे सुद्धा एक सेलेनियम एक नावाचं पॉइझनस आहे, तर ते पण सॉइल मधून ऍब्सॉर्ब करते मस्टर्ड. परत आहे सनफ्लावर कॅन बी अब्सॉर्ब युरेनियम. आता युरेनियम काय एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहे आणि आर्सेनिक एक पॉइझनस सबस्टन्स आहे. तर ह्या सनफ्लावर हे दोन्हीला पण ते काय करते, ऍब्सॉर्ब करते. पुन्हा आहे लास्ट द बॅक्टेरियम डायनोकॉकस रेडिओड्युरान्स इज अ हायली रेडिओ रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्याच्यावर कुठल्याही रेडिओ ऍक्टिव्हिटीचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, त्यामुळे त्याला काय म्हणत आहे, रेडिओ रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम असं त्याला म्हणत आहे. आणि हा तुमच्या लेसन मधला सगळ्यात लास्ट बॅक्टेरियाचं नाव आहे, ज्याचं नाव आहे डायनोकॉकस रेडिओड्युरान्स असं त्याचं नाव आहे. आणि सगळ्यात शेवटचा बॅक्टेरिया ज्याचं नाव आहे तुमच्या शेवटला, आणि इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाय अँड युज्ड ऍब्सॉर्ब द रेडिएशन फ्रॉम द रेडिओ डिब्रिज. म्हणजे हे हार्मफुल रेडिएशन जे आहेत इन्व्हायरमेंटले तर त्याला ऑब्सर्व करण्यासाठी त्याचा वापर होतोय. आणि पुन्हा एक आहे ग्रासेस लाईक अल्फाल्फा क्लोवर आणि राय आर इज टू फोटो रेमिडिएशन. तर ह्याचा सुद्धा फोटो रेमिडिएशन म्हणजे हार्मफुल जे काही टॉक्सिक असतील तर त्या टॉक्सिक्सला ऍब्सॉर्ब करण्यासाठी ह्याचा अल्फाल्फा क्लोवर आणि राय ह्याचा वापर केला जातो. म्हणजे हे प्लांटचे नाव आहेत, म्हणजे ग्रासचे नाव आहेत हे, तर हे त्याचा वापर केला जातो. म्हणजे हार्मफुल केमिकल ऍब्सॉर्ब फ्रॉम द सॉइल, सो यूज दिस फोटो रेमिडिएशन. समजते. तर आज हे सगळं लेक्चर बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हाईट रिल्युशन काय, ब्ल्यू रिल्युशन काय, ग्रीन रिल्युशन काय, डीएनए फिंगरप्रिंट आणि फूड बायोटेक्नॉलॉजी, तर हे सगळे नेक्स्ट लेक्चरला आपण हे पॉईंट